मित्रांनो आज राहटणीचं महाराष्ट्र केसरीचं जुना आणि पारंपरिक मैदान आणि त्या मैदानात आज गुलाल मिळवलेला आहे आपल्याला दिसतोय. जो आता नंदी जाईल त्या मैदानात आपल्या मालकासाठी पळतोय आणि गुलाल मिळवतोय वडीकरांचा पुष्पा. आता ह्याचं वैशिष्ट्य एक आहे आता सध्या तरी की जाईल तिथं गुलाल आहे. हे असे एक ही मैदान नाही माझ्या तरी माहितीनुसार की तिथं बिना गुलालाचा घरी गेलाय, कंटिन्यू गुलाल देतोय. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू गुलालातच आहे बैल. आता तरी किती फायनल झाले या सीझनला आतापर्यंत? सीझनला म्हणजे आता तरी 15 एक फायनल झाला असतील बघायचं. म्हणजे जाईल तिथं गुलालातच आहे आता सध्या. म्हणजे नागटान होऊ द्या तुमचं, परत औंध असू द्या, परत नांदोशी असू द्या, कोरेगाव, लेंगरे, कोरेगाव एक नंबर केला होता, बरोबर आहे. वांगी असू द्या, हो वांगीत बी एक नंबर केला होता. आणि आज बी नंबर केला तिनं आज. म्हणजे जाईल तिथं बघा मित्रांनो नंदी गुलाल मिळवत आहे. आता काय माहिती का नंबरला महत्व नाही राहिलं खरं सांगा गेलं तर, कारण काय होतंय कॉम्पिटिशन वाढले, बरीच बैलगाडा मालक झाली ती गुलाल फक्त पाहिजे आणि ती गोष्ट त्याने केलेली आहे. आज ही गोष्ट बैलगाडा मालकालाच माहिती आहे की गुलाल म्हणजे काय. नाही महत्वाचीच आहे नंबर. आम्हाला काय आम्ही म्हटलं ना आम्हाला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मिळू द्या, फक्त आम्हाला म्हणणं एकच आहे की आम्हाला आपला गुलाल गावला म्हणजे पास झाला, एवढंच आहे. आमचं बाकी काय नाही. नंबर नाही, आम्ही गुलालासाठी पळतो फक्त. गुलाल किती बी नंबर होते आम्हाला तिथं काय नाही, फक्त गुलाल महत्वाचा आहे आम्हाला. एखादा असा खालचा नंबरचा तर वाटतं का की आज आपलं काहीतरी चुकलं असेल? होते चूक बोल एखादी होती, आता काय तो घेतो समजून, त्याला माहिती आहे मालकाकडून झाले, आपण समजून घेतलं तर काय नाही, त्यामुळे तो करतो बरोबर काय करायचं ते. म्हणजे असं नाही की बाबा नंबर आज खालचा झाला म्हणून त्याच्यावर नाराज व्हायला. नाही नाही, असं आमचं कधीच नाही. कुठला बी नंबर तुम्हाला माहिती ना, गुलाल महत्वाचा आहे आम्हाला. नंबर किती बी होता तुम्हाला, 10वा नंबर भेटला तरी आम्ही समाधान आहे, फक्त गुलाल महत्वाचा आहे आम्हाला. आता सध्या काय होतंय पैरे मिळत नाहीत, ती सगळ्यांना माहित आहे की पैऱ्यासाठी धडपड करायला लागते. ह्याला पैरे भेटत असतील आता? पायऱ्याला बी अडचण येतात, मालक पायरा करतो, मालकाला भरपूर अडचण येते. मालक 2-2, 3-3 दिवस फोन करत असतो पायऱ्यासाठी. आपले संग्राम दादाचे सुट्टी मेकर ते बी पायऱ्यासाठी खूप धडपड करते ते. परत आपलं अमोल ह्याचा अमोल म्हणजे आपलं बेलेवाडीचा, ते बी पायऱ्यासाठी खूप मदत करते. आपलं गणेश दादा गोरेगावचे, ते पायऱ्यासाठी खूप मदत करते ते. आता रात्रीच काय झालं, 12 वाजता पायराच नव्हता आम्हाला. चांगल्याला फोन केला, आमचं 1 तारखेला पडायचं ही करायचंय काय नाही, पण आमचे गोरेगावचे संग्रामदादा आहेत ना, तिने रात्री 1ला पायरा केला माणिकरावचा, आपला कनेरखेडचा माणिकराव. तो बी चांगला वय म्हणजे चांगला आहे, पण ती 1ला पायरा झाला म्हणून आज आपलं गुलाला आलो. त्यांनी आपल्या मोकळ्या मनाला पायरा दिला म्हणून आज आम्ही गुलालाचे पात्र झालो. मित्रांनो बघा अशी बरीच नंदी येते की मालकासाठी पाहिजे, त्यातलाच हा एक पुष्पा की जाईल तिथं गुलाल करतोय. कायम मला तुम्ही त्याच्यासोबत दिसता, एखादा असं मैदान नाही की दिसत नाही, कायम त्याच्यासोबत काय वेगळं पण जाणवतं? वेगळं पण काय नाही, तो आम्ही केलेल्या कष्टाचं फळ तो आम्हाला देतो. आणि तो ना आम्हाला म्हणजे आज जवळच्या मैदानाला कुठं लांब जाऊ जवळ जाऊ त्यानं आम्हाला कधीच नाराज नाही केलं. हे त्याचा गुणधर्म आहे. म्हणजे त्यानं पहिल्यापासून आम्हाला आनंदात ठेवलंय, त्यानं आम्हाला कधीच नाराज नाही. हा पैऱ्याच्या अडचणी होतात, रात्री 1 वाजेपर्यंत पैऱ्याला फोन चालू होता, परत 1-1:30 वाजता पैरा कन्फर्म झाला. संग्राम कदम आम्ही फोन लावले, प्रत्येकाला फोन लावला. काल पैरा झालेला होता, त्यांनी 6-6:30 वाजता सांगितलं आम्ही 1 तारखेला पळणार आहे, पैरा काय होणार नाही. आमचा संग्राम दादा त्या माणसाला एवढं सुद्धा बोलला पाया पडतो पण पैरा द्या. त्यानं सिद्ध केला, पण त्यानं आज सिद्ध करून दावलं की माझ्यात ती धमक आहे आणि मी पळणारच. ही आज आम्हाला त्यानं सिद्ध करून दावलं आणि त्याचं आम्हाला लयच कौतुक आहे. लय मेन काय माहितीये का, गावाच्या नावानं पळतोय, गावाचं नाव त्यानं रोशन केलंय. हा वडीकरांचा पुष्पा म्हणून पळतो. मालकानं पण कधी पोरासनी वाटून दिलं नाही कुठल्या की बाबा माझा बैल आहे काय आहे. मालक पण दिलदार मनाचा राजा माणूस आहे, सूरज येवले वडीचा. त्यानं गावाच्या नावावर गाडी पळवली, त्याचं नाव लागतच, पण आधी गावाचं तो काय म्हणतो, आधी गावाचं मग माझं, असं तो व्यक्तिमत्व आहे ते.
तर बघा असे बैलगाड्या मालक असतील किंवा नंदी असतील बरे कमी आहेत मैदानात, कारण गावच्या नावात पळतात आणि गावाचं नाव होते आणि जी अशी टीम असते ती अहोरात्र कष्ट करत असते आणि त्याचंही तेवढंच कष्ट आहे बरं का पुष्पाचं. हो त्याचं बी तेवढंच कष्ट आहे, कारण काय तेवढा रोज म्हणलं तर तो रोज गुलालात आहे. आता परवा दिवशी आम्ही कुठं राहिलो ह्याच्यात नागटानला पळलो की लगेच 1000 माचीत पळलो, 1000 माचीत नाही पळलो तोपर्यंत आज पळलो. तर त्यानं नाराज कुठल्याच मैदानात केलं नाही आम्हाला. त्याचं आपल्या गावच्या शेजारी जेवढे मैदान मैदान आहे ते त्याच्यात आम्ही राहिलोच, त्यानं मान कधी खालून मान खाली जाऊन दिलीच नाही आमची. मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की असाच कायम त्यांच्या दावणीला पुष्पा गुलाल करेल आणि गावाचं नाव त्यांच्या रोशन करेल. धन्यवाद. धन्यवाद.